ते आपल्या समोर सादर करता येईल. आयुष्यमान फकीराजी मेळे हे तळेगाव येथे प्राथमिक शाळेमध्ये शिक्षक आहेत. ते बौद्धाचार्य आणि भारतीय बौद्ध महासभा बुलढाणा जिल्हा आणि जळगाव जिल्हा या दोघ जिल्ह्यावर PhD करत आहे. कारण भारतीय बौद्ध महासभा आपल्यासाठी काय करत आहे आणि भारतीय बौद्ध महासभेत सहभागी झाल्यानंतर आपल्यात काय बदल होतो यांचा त्या सखोल अभ्यास करते. आजचे प्रवचनकार आयुष्यमान फकीराजी मेळे सर यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या विषयाला सुरुवात करावी. आजचे प्रवचनाला प्रारंभ करण्यापूर्वी आपल्या आदर्शांना या ठिकाणी पंचांग प्रणाम करीत आहेत. साधू साधू साधू. आदरणीय फकीरा मेळे सर हे आजच्या प्रवचनाला सुरुवात करीत आहेत. आज दिनांक 24 सप्टेंबर 2023 रविवार रोजी आपल्या या गोरनाळा गावामध्ये वर्षावासाचं पुष्प 15 गुंफण्यासाठी दिलेला विषय बौद्धांची आचारसंहिता. ज्यांनी या जगाला आदर्श धम्म दिला, सब पापस्य अकर्णं कुशलस्य उपसंपदा सचिद परियोदपणं एतं बुद्धानं शासनं. शांतीचा क्रांतीचा मार्ग देणारे अहिंसेचे पुरस्कर्ते या धरतीचा सूर्य तथागत भगवान गौतम बुद्ध, ज्यांनी या देशामध्ये या जंबूद्वीपात खऱ्या अर्थानं कलिंग वार नंतर समतेचं वातावरण निर्माण करून बुद्धांचा धम्म या देशात रुजवला आणि खऱ्या अर्थाने या देशाचा आर्थिक विकास दर हा 12% वर नेऊन ठेवला. ज्यांच्या नावावर या जगाचा सातबारा आहे असे सातबाराचे पुरस्कर्ते प्रजाहितदक्ष राजा सम्राट अशोक, तसेच ज्यांनी या मातृभूमीसाठी कार्य केलं अशा सर्व महान विचारवंतांना, तद्वतच तुम्हा आम्हाला तथागत भगवान गौतम बुद्धांच्या या धम्माच्या माध्यमातून ज्यांनी खरा असा हा धम्म आपणासमोर निर्माण करून दिला. तत्काळामध्ये सूर्याच्या किरणांना आपलीशा पडलाला भाग पाडणारा युगंधर, युग प्रवर्तक, संविधानिक भारताचे राष्ट्रपिता, आकाशातील ग्रह तारे जर माझे भविष्य ठरवू लागले तर माझ्या मेंदूचा आणि मनगटाचा काय उपयोग, हा जागृत मंत्र या समस्त जगाला बहाल करणारे प्रज्ञाशील करुणेचा सप्तसूर्य. हा देश कुठल्या धर्मग्रंथावर चालत नाही तर पवित्र अशा भारतीय संविधानावर चालतो. आणि संविधानिक भारताचे राष्ट्रपिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या देशाच्या या भूमीला नवीन आकार निर्माण करून देणारे नव भारताचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि इतर सर्व मान्यवर आणि विचारवंतांना या धम्मपीठावर या ठिकाणी मी प्रथमतः या ठिकाणी तीव्र अभिवादन व्यक्त करतो. आजच्या या दिनी बौद्धांची आचारसंहिता काय असावी या विषयाला हात घालण्यापूर्वी आज अजिंठा आणि सातपुड्याच्या डोंगराच्या या मध्यभागी एकीकडे विदर्भ आणि एकीकडे खानदेश आणि मराठवाडा या त्रिवेणी संगमावर आधारलेलं गोरनाळा हे गाव जिल्ह्याच्या मुख्यालयापासून असणारं 80-85 किलोमीटर अंतरावर दुर्गम भागामध्ये आज या गोरनाळा गावामध्ये आमचा बौद्ध धम्म बांधव या ठिकाणी 30 सरण 25 ग्रहण करून खऱ्या अर्थानं तथागत भगवान गौतम बुद्धाचा जीवन यापन धम्म या ठिकाणी अनुभवत आहेत. म्हणून आजच्या दिनी उपस्थित असलेले भारतीय बौद्ध महासभेचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय नंदभोई तायडे, संस्कार विभागाचे उपाध्यक्ष आदरणीय माणिकदादा लोखंडे, हिशोब तपासणी आदरणीय माजी PSI आदरणीय युवराजजी एरे सर, तद्वतच रतन साळवेजी, आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं शिक्षण या ठिकाणी मुलांमध्ये संक्रमित करण्याचं काम केलं आमचे आदर शिक्षक, आमचे मार्गदर्शक आदरणीय युवराज सोळकर सर, रतन साळवे सर, देवराम तायडे, आदरणीय सुवारदादा, मगरदादा, कांबळेदादा आणि इथं उपस्थित असलेल्या सर्व सद्भावान शीलसंपन्न धम्मोपासक उपासिका या सर्वांना क्रांतिकारी जय भीम व्यक्त करतो. बाबा तेरी कलम से हम राज करते हैं, बाबा तेरी कलम से हम राज करते हैं, तेरे करनी पर हम राज करते हैं,
जमाना बदलेगा भी, वक्त बदलेगा भी, बदलेगा वक्त भी और जमाना भी, तेरे जय भीम के उद्घोष से आम आगाज आम करते। जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम। जय भीम। बौद्धांची आचारसंहिता, प्रथम बुद्ध म्हणजे काय आणि आचारसंहिता म्हणजे काय या दोन शब्दांचा दुहेरी संगम या ठिकाणी मी घडवून आणणार आहोत। तत्कालीन व्यवस्थेमध्ये, चातुर्वर्ण्य व्यवस्थेमध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र अशा व्यवस्थेमध्ये जगत असताना सर्वच या वर्णामध्ये विषमतामूलक समाज व्यवस्थेत जगत असताना सर्वांना त्या ठिकाणी विकासाची दारे खुली नव्हती। अशा विकासाच्या या गर्तेतून त्या ठिकाणी प्रत्येकाला संकटाचा, संघर्षाचा सामना करावा लागत होता। आर्थिक, सामाजिक, न्यायिक आणि राजकीय अनेक समस्या आल्या, धार्मिक समस्या निर्माण झाल्या। तत्कालीन व्यवस्थेमध्ये बोलण्याचा, वाणीचा अधिकार नव्हता, आपलं मत मांडण्याचा अधिकार नव्हता, आपला स्वतःचा विकास करण्याचा अधिकार नव्हता, घरादारांची बाजू बरकण्याचा अधिकार नव्हता, आपल्या मनाप्रमाणे, आपल्या मताप्रमाणे जगण्याचा, जीवनयापन करण्याचा अधिकार त्या काळात नव्हता। परंतु या सर्व तत्कालीन परिस्थितीवर मात करत भारताचे नवभारताचे निर्माते, जलयुतीचे उद्गाते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये क्रांतीची समतामूलक भूमी त्या ठिकाणी तयार करून खऱ्या अर्थानं क्रांतीची बीज त्यामध्ये रोवली आणि बीज रोवून त्या ठिकाणी तुमच्या आणि आमच्या पुढे खरा हा स्वतंत्र असा विकासात्मक भारत, एक सक्षम सुजलाम राष्ट्र निर्माण करून दिलं आणि खऱ्या अर्थानं या देशामध्ये न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता तथागत भगवान गौतम बुद्धानंतर, सम्राट अशोकानंतर तथागत बाबासाहेब आंबेडकरांनी या भूमीमध्ये न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या चार त्रिवेणी संघ, या चार सूत्रीवर आधारणारे आदर्श समाज रचना निर्माण करण्यासाठी त्यांनी भारतीय संविधान निर्माण केलं। भारतीय संविधान निर्माण करून त्या ठिकाणच्या या 2 वर्ष 11 महिने 18 दिवसाच्या प्रदीर्घ कालखंडामध्ये अनेक विविध देशांचा अभ्यास करून त्या ठिकाणी सर्व घटकांना न्याय देऊन सर्वांना मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्व त्या ठिकाणी अनुसूत करून बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांसाठी समतेचं एक मोठं असं वृक्ष त्या ठिकाणी निर्माण केला आणि त्या वृक्षाची विकासात्मक फळं या सर्व तमाम भारतीयांना त्यांनी चाखायला लावली। आणि बाबासाहेब आंबेडकरांनी कधी असं आपल्या मुखातून म्हटलं नाही मी बुद्ध आहे म्हणून। बाबासाहेब आंबेडकरांना संसदेमध्ये विचारण्यात आलं, तुम्हाला जर विचारण्यात आलं तुम्ही कोण आहात, बाबासाहेब म्हणतात मी प्रथमही भारतीय आहे आणि अंतिमही भारतीय आहे। म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेमध्येच प्रिअम्बल ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये आम्ही भारताचे लोक, भारताचे सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडविण्याचा, याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक, राजनैतिक विचार अभिव्यक्ती यांचं स्वातंत्र्य आहे। प्रत्येकाला आपल्या धर्माप्रमाणे जगण्याचा, विकास करण्याचा अधिकार आहे। हे भारतीय संविधानाची देण आहे आणि भारतीय संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ एकाच घटकासाठी त्या ठिकाणी श्रम घेतले नाही, तर इथल्या 18 पगड जातीसाठी, 12 वलुतेदार, 18 अलुतेदार, कारू नारूसाठी या सर्वांसाठी बाबासाहेब आंबेडकरांनी आपला गृहत्याग केला आणि या देशाला, या झोपलेल्या समाजाला, या जगताला त्यांनी जागा करून खऱ्या अर्थानं उद्धार करण्याचं काम भारतीय संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी केलेलं आहे। म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी हळूहळू क्रांती केल्यानंतर त्या ठिकाणी भारतीय संविधान निर्माण करण्याच्या पूर्वी बाबासाहेब आंबेडकरांनी मला अपेक्षित असणारा हा धम्म कसा असावा, मी कोणत्या धर्मामध्ये प्रवेश करावा, त्यापूर्वी बाबासाहेब आंबेडकरांना लहानपणापासून मिळालेले विषमतेचे चटके सहन करावे लागलेले होते। बाबासाहेब आंबेडकरांना शाळेत जाण्यासाठी त्या ठिकाणी दरवाजे बंद होते। हा बाबासाहेब आंबेडकर, हे बाबासाहेब आपल्या आंबेडकर उद्धार करते या शाळेच्या बाहेर राहून त्याने त्या ठिकाणी शिक्षण केलं। आमचा बाप गोलपाटावर शिकून त्या ठिकाणी शिक्षण करून आम्हासाठी त्या ठिकाणी प्रवेश करण्याचा, मिळवण्याचा हक्क आणि अधिकार बाबासाहेब आंबेडकरांच्या या कर्तृत्वातून, असीम त्यागातून होतो। हे काम कोण करू शकतो? या देशाचा उद्धार करता, या जगाचा बोधिसत्व, या जगाचा उद्धार करता हाच करू शकतो आणि ते नाव जगाच्या पटलावर कोरलं गेलंय, द सिम्बॉल ऑफ द नॉलेज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। म्हणून जगाचा महासंतदूत, महाबुद्धी सम्राट कोण असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। हे रत्न भीमाईच्या आणि रामजी बाबांच्या पुढे जन्माला आल्यानंतर त्यांच्या या बालपणापासूनच त्यांच्या या व्यवस्थेमध्ये, वर्ण व्यवस्थेमध्ये त्यांना अनेक चटके सहन करावे लागले होते। म्हणून त्यावेळी ठिणगी भेटली होती विद्यार्थ्यांमध्ये असताना,
ठिणगी अशी पेटली की इथून या व्यवस्थेमध्ये परिवर्तन करावं लागेल. परिवर्तन केल्यानंतरच या देशातल्या सर्व बहुजनांना विकासाची दार त्या ठिकाणी खुली करण्यात येईल. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीचा वेगळा अर्थ त्या ठिकाणी सांगितलेला आहे. बाबासाहेब आंबेडकर अब्राहम लिंकनच्या वाक्याला छेद देऊन म्हणतात, अब्राहम लिंकन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष लोकांनी लोकांसाठी लोकांकरता लोकांद्वारा चालवलेली शासन पद्धती म्हणजे लोकशाही. बाबासाहेब आंबेडकर याही पुढे म्हणतात, राजकीय सामाजिक जीवनात लोकांच्या विकासाकरता रक्तविहीन मार्गाने रक्ताचा एकही थेंब न सांडता गौतम बुद्धांच्या विचारावर धरणारी सम्यक वाणीवर धरणारी ही कार्यपद्धती बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीच्या माध्यमातून रक्ताचा एकही थेंब न सांडता 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागभूमीच्या या नाग नदीच्या काठी नागपुरामध्ये त्यांनी खऱ्या अर्थानं या आपल्या विषमतेचा बॅस्टिला फोडला, बॉम्ब फोडला आणि या बॉम्बचे शेकडो या ठिकाणी या विषमतेच्या मूलक व्यवस्थेमध्ये त्यांनी बसून टाकले आणि त्यांनाही त्या ठिकाणी समतेच्या या वटवृक्षाखाली आणलं. आणि 14 ऑक्टोबर 56ला बाबासाहेब आंबेडकरांनी मोठी अशी धम्मक्रांती केली. धम्मक्रांती केल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असणारा भारत हा कसा असावा, बौद्धमय भारत हा कसा असावा, बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी म्हणतात की ज्या ठिकाणी ज्या भारतामध्ये न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता, माणसं माणसाची माणसाप्रमाणे वागतील, माणसं जनावराप्रमाणे वागणार नाहीत, माणसं माणसाची माणसाप्रमाणे व्यवहार करतील, त्या ठिकाणी स्त्री पुरुष समानतेचा सिद्धांत रोवला जाईल. खऱ्या अर्थानं जगाची पुनर्रचना केली जाईल. केवळ विश्लेषण केलं जाणार नाही, मानवी उत्पत्तीचं मानवी या विचारांचं विश्लेषण केलं जाणार नाही, तर त्याची पुनर्रचना केली जाईल. मग पुनर्रचना कशी केली जाईल, तर भगवान गौतम बुद्धांच्या विचारसरणीवर असणारं त्या ठिकाणी अति कल्याणम, मध्य कल्याणम, पर्योपसान कल्याणम, जो धम्म गुणकारी आहे, उसाप्रमाणे उसातील घराप्रमाणे जो धम्म हा सुरुवातीलाही गोड आहे, मध्ये गोड आहे आणि शेवटी गोड आहे, अशा धम्मावर बाबासाहेब आंबेडकरांनी पायाभरणी केली आणि तो धम्म म्हणजे बुद्ध धम्म. आता बुद्ध धम्माची आचारसंहिता, बुद्ध म्हणजे जागृत, सम्यक संबुद्ध, की ते लोभाला बळी पडत नाहीत, जे जगाच्या या समस्येच्या पुढचं पाऊल, उजेडा पुढचा उजेड, या ठिकाणी येणाऱ्या अंधारामध्ये वाटा शोधण्यासाठी जे मार्गदर्शक असतात, या मार्गदर्शकांना प्रेरणा देणारा दिशादर्शक म्हणजे तो उजेड, उजेडा पुढचा उजेड म्हणजे तथागत भगवान गौतम बुद्ध. तथागत भगवान गौतम बुद्धांच्या या विचारसरणीवर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हा आम्हाला पवित्र असा धम्म दिला आणि या धम्माची हेळसांड होऊ नये म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी काही आचारसंहिता आपणास दिलेली आहे, कोड ऑफ कंडक्ट काही दिलेले आहेत, नियम दिलेले आहेत. आचारसंहिता म्हणजे जगण्याची पद्धत, नियमावली, वेगळा असा कटिबद्ध असा आयाम त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला या माध्यमातून संविधानाच्या माध्यमातून निर्माण करून दिलेला आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी प्रथम दर्शनी आपल्याला पंचशील लिहिलं आहे. पहिली आचारसंहिता आपली पंचशीलामध्ये आहे. पंचशील म्हणजे काय, मानवी जीवनाच्या कुशल अकुशल कर्माचं, वाईट चांगल्या कर्माचं मोजमाप करणारं साधन म्हणजे पंचशील. की आपण जीवनामध्ये जीवन व्यतीत करताना आपल्या हातून जर वाईट कर्म घडत असेल किंवा चांगले कर्म घडत असतील, या वाईट आणि चांगल्या कर्माचं त्या ठिकाणी मोजमाप करणारं यंत्र साधन म्हणजे पंचशील, 5 शील. आणि या पंचशील म्हणजेच या धम्माचा मूलाधार आहे असं बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यात पहिले आपल्याला पंचशील लिहिलं, त्यानंतर 22 प्रतिज्ञा दिल्या, अष्टशील पण दिलं, अष्टांग मार्ग दिले, 10 शील लिहिलं. सगळ्यात पहिले आपल्याला पंचशील लिहिलं आणि पंचशीलामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं, पानाती पाता वेरमणी सिक्का परम समाधी आणि जीव हिंसे पासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो. हे आपणास माहीत आहे. पुनश्च एकदा सांगण्याची का गरज आहे, नव्यानं उजाळा घेण्याची का गरज आहे, कारण आपल्याला जागतिक लेवलचं जे वातावरण आहे हे आपल्यासाठी फार सुखावह नाही. आता येणारा काळ हा आपल्यासाठी एकतेचा संघटनेचा काळ असणार लागणार आहे. म्हणून या संघटनेसाठी आपल्याला वैचारिक पातळी आपली मजबूत असली पाहिजे, प्रज्ञा आपली जागृत असली पाहिजे. प्रज्ञा जागृत असेल, पंचशिलाच्या माध्यमातून ती प्रज्ञा जागृत करता येईल. म्हणून सर्वांनी पानाती पाता वेरून सिक्का बनवून समाधी आम्ही जीव हिंसेपासून अलिप्त राहीन, कुठल्याही जीवाची हानी करणार नाही. अरिन्न दाना वेर म्हणजे सिक्का बनवून समाधी आम्ही, ही वस्तू माझी नाही, मी त्याला दिलेली वापस कशी घेऊ, मी त्याला उचलू कशी, एक शील आमच्यामध्ये आला पाहिजे. हा चांगला कुशल कर्माचा गुण आमच्यामध्ये संक्रमित झाला पाहिजे. म्हणून चोरी करू नये,
चोरी कोणत्याही गोष्टीची करू नये. आणि कामे सुमिच्छेदारा वेरम सिक्का वरम समाधी आम्ही काम वसनेपासून व्यभिचारापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो. मुसावादा वेरमणी सिक्का परम समाधी आम्ही खोटं बोलणार नाही, खोटं बोलण्यापासून विरत राहण्याची प्रतिज्ञा करतो. आणि सुरा मेर मध्य पमा ठाणा वेरमणी सिक्का परम समाधी आम्ही कच्ची पक्की दारू पिणार नाही. आणि यापासून हे पंचशील आहेत आपल्याला की म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला पवित्र धम्म या धम्माचं अनुसरण या शिलेच्या माध्यमातून झालं पाहिजे. शील हे खरं असं मर्म जीवन जगण्याचं मर्म आहे. म्हणून या शिलाच्या माध्यमातून जीवन जगण्याचा खरा सनदशील मार्ग आपणास सापडतो. माता भगिनींनी, पुरुषांनी आणि मुलांनी या शिलाचं पालन त्या ठिकाणी केलं पाहिजे की जेणेकरून आपल्या जीवनामध्ये विकासाची दारं त्या ठिकाणी निर्माण करता येतात. आणि खऱ्या अर्थानं बुद्धांचा धम्म हा या माध्यमातून आपल्याला स्वतःमध्ये रुजवता येतो. कुठल्याही अडीअडचणी, कुठल्याही आव्हानांना सामोरं जाण्याचा सक्षम मार्ग म्हणजे पंचशील आहे. म्हणून पंचशिलाचं अनुसरण केलं पाहिजे. सकाळ संध्याकाळ आपल्या घरामध्ये पंचशिलाचं वातावरण, एक धार्मिक वातावरण, एक धार्मिक वातावरण आपल्या मनामध्ये, आपल्या घरामध्ये संक्रमित झालं पाहिजे. मुलाबाळांना तुम्ही शिकवलं पाहिजे, खरं कोड्यांना शिकवलं पाहिजे. आणि बघा, दारू पिण्यापासून विरक्त राहीन सुरा मेरज पमा ठाणा वेर सिक्कावरून समाधी आहे. आपण काय करतो, मौज म्हणून आपल्या घरामध्ये आपल्या लहान बाळा सांगतो, बिडीचा जो झुरका असतो, बिडी पेटवून आण, ते मूल जातं आणि ते बिडी पेटवून आणतं. आणि हे व्यसन आहे, दारूच नाही, व्यसन जे आहेत आपल्याला विकृत बनवतं, खोकला बनवतं. आणि त्या लहान मुलाला आपलं बसण्याचं स्थान जिथं आहे तिथून तर आपल्या चुलीपर्यंत जिथं तो विडी पेटवतो आहे, बिडी पेटवतो आहे, तिथून मुलांना ते आणलं, 2-3 वेळेस झाला असं तर तो मूल ते त्या ठिकाणी चव घेऊन पाहतो, त्या विडीची चव घेत होतो. तो पण बाबासारखा असा झुरका ओढतो आणि त्या ठिकाणी ओढून खऱ्या अर्थानं तो व्यसनाधीनतेच्या गर्तेत जातो. हे आपण त्या ठिकाणी प्राधान्यानं लक्षात घेतलं पाहिजे. आपल्या लहान मुलावर संस्कार करण्याची वेळ आलेली आहे. आतापर्यंत 56 नंतर पुन्हा आता 2023 चालू आहे, पुन्हा तरी आपल्याला बौद्धांची आचारसंहिता सांगण्याचं काम काय आहे, काय याचं कारण काय, कारण या गोष्टीला उजाळा देण्याचं काम आज सुरू झालेलं आहे. आणि हे तुम्ही पहिल्यावर सुरू आहे आपलं. आणि हे आपण त्या ठिकाणी आचरणात आणत नसल्यामुळे आपल्या जीवनामध्ये अनेक बाधा निर्माण होत आहेत. म्हणून आपली प्रगती त्या ठिकाणी थांबते. इतरांच्या तुलनेमध्ये आपल्याला शिक्षणाची दारं निर्माण करून दिली बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून. त्यांनी निर्माण केल्यानंतर आपण खऱ्या अर्थाने त्यांचा धम्म, त्या धम्माची हेळसांड केली आणि हेळसांड होत आहे. ही हेळसांड होऊ नये म्हणून भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून बौद्धाचार्य पद निर्माण करण्यात आलं, केंद्रीय शिक्षक पद निर्माण करण्यात आली. आणि भिक्खू त्या ठिकाणी आपला धम्म त्या ठिकाणी प्रचार प्रसार करीत असतात. त्याच्यानंतर भारतीय बौद्ध महासभा गावोगाव जाऊन वर्षावासामध्ये आणि बौद्धांच्या पवित्र मंगलस्थळीच्या ठिकाणी उत्सव साजरे करीत असताना त्या ठिकाणी बौद्धाचार्य म्हणून काम करतात आणि आम्हाला सर्वांना बुद्ध धर्माचं महत्त्व पटवून देतात. त्या ठिकाणी आपण ती गांभीर्याने घेतलं पाहिजे. वेळ काळ सोडून त्या ठिकाणी आपल्यासाठी येतात आणि श्रवण करणं फार आवश्यक आहे. उत्तम मंगल जीवनामध्ये कोणतं आहे, उत्तमशील कोणतं आहे, चांगलं श्रवण करणं. म्हणून आपल्या मुलाबाळांना या व्यसनाधीनतेतून दूर ठेवलं पाहिजे आणि त्यांना श्रवणाचे चांगले मार्ग निर्माण करून दिले पाहिजे. आपण सुद्धा घरातील मंडळी, ज्येष्ठ मंडळी, आई वडील जर घरामध्ये 30 म्हणजे जलाचं वातावरण त्या ठिकाणी करू लागले तर या लहान मुलामुळे खऱ्या अर्थानं परिवर्तन होईल. आणि येणारा काळ हा खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकरांनी स्वप्नही पाहिलं. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून सर्वांसाठी हा धम्म, हा देश बौद्धमय केलेला आहे. कारण भारतरत्न पुरस्कार हा कशामध्ये दिला जातो, हा भारतरत्न पुरस्कार पिंपळाच्या पानामध्ये त्या ठिकाणी भारतरत्न पुरस्कार दिला जातो. आपल्या राष्ट्रीय ध्वजावरती तिरंग्यामध्ये त्या ठिकाणी अशोक चक्र दिलेलं आहे. आणि जे राजमुद्रा आहेत त्या राजमुद्रेमध्ये सुद्धा त्या ठिकाणी 4 सिंहाची मुद्रा दिलेली आहे, ते सारनाथ येथून घेतलेली आहेत. आणि खऱ्या अर्थानं सम्राट अशोकांचा, गौतम बुद्धांचा हा पवित्र विचार भारतीय संविधानामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेला आहे. आणि त्या ठिकाणी पंचशिलाच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामध्ये 300 आणि 302 कलम जी आहेत, ही 300 आणि 302 कलम ही त्या ठिकाणी हिंसा करू नये, हत्या करू नये यासाठी दिलेली आहे. दुसरी कलम त्या ठिकाणी दिली 379 आणि 375-76 व्यभिचार करू नये, चोरी करू नये अशी कलम भारतीय संविधानामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली आहे. हे पंचशिलाचं माध्यम त्या ठिकाणी निर्माण केलेलं आहे. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेला भारत हा आजही बौद्धमय आहे आणि तो उद्याही बौद्धमय राहणार आहे. आणि
दुसरं कलम दिले बाबासाहेब आंबेडकरांनी 151, दारू, गांजा, अफीम, चरस हे आपल्याला नशा आणणारे पदार्थ खाऊ नयेत, घेऊ नयेत. आणि जर त्यांनी त्यांचा तस्करी किंवा व्यवहार केला तसं आढळलं त्यांना त्या ठिकाणी शिक्षेची तरतूद त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. 420 कलम आहे. आपण म्हणतो ना व्यवहारामध्ये का 420 पणा करतोय. 420 कलम म्हणजे इतरांना फसवणे. इतरांना फसवल्यानंतर त्या ठिकाणी नैतिकता संपुष्टात येते. नैतिकता संपुष्टात आल्यामुळे त्या ठिकाणच्या व्यक्तीवरचा विश्वास लोकांचा उडून जातो. संघटन तुटतं, संघटन मजबूत राहत नाही. म्हणून संघटन मजबूत राहण्यासाठी ही बौद्धांची आचारसंहिता, हे कोडाखंड, हा नियम आपण त्या ठिकाणी केला पाहिजे. हा आपण अंगीकारला पाहिजे. कारण बुद्धाचा धम्म हा आचार परमो धम्म आहे. म्हणजे आचरणाचा धम्म आहे, आचरण करण्याचा धम्म आहे बुद्धाचा धम्म. म्हणून आपण आचरण केलं पाहिजे. ही सरळ पंचवी लक्षात घेतलं पाहिजे. ज्याप्रमाणे शेताला आपल्याला कुंपण केल्याशिवाय, काटेरी कुंपण केल्याशिवाय त्या ठिकाणी त्या धान्याची किंवा त्या फळाची आपल्याला चव चाखता येत नाही, त्या धान्याचं रक्षण करता येत नाही. त्याप्रमाणे आपल्याला आचारसंहिता असल्याशिवाय, कोडाखंड असल्याशिवाय, नियम असल्याशिवाय, संविधान असल्याशिवाय, कायदा असल्याशिवाय, ब्ल्यूप्रिंट असल्याशिवाय त्या ठिकाणी आपल्याला स्वतःच्या शीलाचं, स्वतःच्या वर्तनाचं आणि आपल्या कुटुंबाचं, पर्यावरण, समाजाचं उद्धार त्या ठिकाणी विकास करता येणार नाहीत. त्याचं रक्षण करता येत नाही. खऱ्या अर्थानं रक्षण करण्याचा हा खरा एक यंत्र आहे. एक त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने एक यंत्र त्या ठिकाणी आहे. म्हणून पंचशील या माध्यमातून आचारसंहिता आपण जपली पाहिजे. अष्टांग मार्गाचा आपण उपयोग केला पाहिजे. अष्टांग मार्गामध्ये सम्यक वाणी, सम्यक दृष्टी, सम्यक कर्मांत, सम्यक संकल्प, सम्यक आजीविका, सम्यक समाधी या गोष्टी आपण त्या ठिकाणी पाळल्या पाहिजे. आणि सम्यक समाधी यामध्ये प्रज्ञा, शील, करुणा आणि समाधी या 4 बाबी या माणसाच्या मौलिक जीवनाच्या आधारस्तंभ आहेत. माणसाचा मौलिक जीवन जे आहे ते पूर्ण जीवन हे प्रज्ञा, शील आणि करुणा आणि समाधी या 4 आधारस्तंभावर आधारलेला आहे. प्रज्ञा म्हणजे केवळ शिक्षण नाही. प्रज्ञा म्हणजे केवळ शिक्षण नाही, तर प्रज्ञा म्हणजे प्रशिक्षण आहे, जनजागृती आहे, प्रत्येकाला स्वतःला येणारी अनुभूती आहे. वातावरणामध्ये, प्रकृतीमध्ये जगत असताना सत्य असत्य, वाईट चांगलं, कुशल अकुशल कुठल्या गोष्टी आहेत याचं विश्लेषण करणं, व्यवस्थित विश्लेषण करणं, त्या ठिकाणी तर्कसंगत, न्यायसंगत त्याला विवेचित करणं आणि त्याचा अंतिम सत्याचा स्वीकार करणं हे खरं त्या ठिकाणी प्रज्ञेवर अवलंबून आहे. एखाद्या व्यक्तीकडे प्रज्ञा नसेल, ज्ञान नसेल, जाणीव जागृती नसेल आणि ती व्यक्ती त्या ठिकाणी प्रचार प्रसार करू शकत नाहीत, आंदोलन करू शकत नाहीत. म्हणून खऱ्या अर्थाने आपल्याकडे त्या ठिकाणी प्रज्ञा असली पाहिजे. मग प्रज्ञा कोणती असावी? सुतमयी, चिंतनमयी प्रज्ञा असली पाहिजे. त्या प्रज्ञेमध्ये चिंतन असलं पाहिजे, चिकित्सा असली पाहिजे. आणि या प्रज्ञेमध्ये बाजारामध्ये अनेक वस्तू विकल्या जातात. माझ्या बांधवांनो, बाजारामध्ये अनेक वस्तू विकल्या जातात. त्या विकलेल्या वस्तूचा मोल त्या ठिकाणी संध्याकाळी 4 नंतर हा मोल 10चा वाटा अशा प्रमाणे या वस्तूंचं मोल आणि विकलं जातं. आणि त्याचप्रमाणे त्या यथार्थाने ज्या व्यक्तीकडे प्रज्ञा नाही, जाणीव जागृती नाही, धम्माबद्दलची ओढ नाही, आस्था नाही, त्या व्यक्तीचं मोल बाजारात विकल्या जाणाऱ्या वस्तूप्रमाणे आहे. त्या व्यक्तीच्या या मोलाला काही किंमत नाही. ज्याप्रमाणे बाजार उठून गेल्यानंतर त्या वस्तूला काही किंमत नसते, त्याप्रमाणे त्या व्यक्तीकडे धर्माबाबतची प्रज्ञा नसेल, त्या ठिकाणी ज्ञान नसेल, तर त्या व्यक्तीचं मोल निरुपयोगी त्या वस्तूसारखं आहे. म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, जी समाज में मेरा जन्म हुआ है, जी समाज में मेरा जन्म हुआ है, उस समाज का उत्थान करना मेरा अहम कर्तव्य है. म्हणून त्या ठिकाणी आपण ज्या समाजात जन्माला आलो त्या समाजाचा उद्धार करणं आपलं परम कर्तव्य आहे. बिझनेसवाले लोक आहेत, त्यांच्याकडे व्यवसाय धंदा आहे, बरोबर, व्यवसाय धंदा आहे, शेतकरी सदन आहे. अशा लोकांनी रोजगार निर्माण केला पाहिजे. स्वहितापेक्षा परहिताकडे लक्ष दिलं पाहिजे. हे बुद्धांचं शील आहे, ही बौद्धांची आचारसंहिता आहे. इतरांना सुखी करणं. आपण केवळ वार्षिकरित्या किंवा एखाद्या प्रसंगीच आपण एकत्र विहारात येतो, पण आपण मी तर म्हणेन प्रत्येक रविवारी विहारात आलं पाहिजे. विहारात येणे हे पण शील आहे, बौद्धांचं आचारसंहिता आहे. विहारात आपण आलं पाहिजे. आणि विहार म्हणजे केवळ पक्क्या विटांचं, दगड विटांचं वास्तू नसून
त्या ठिकाणी राजकीय, सामाजिक, आर्थिक, धार्मिक चळवळीचं एक मोठं असं मौलिक असं केंद्र आहे. या केंद्राला आपण व्यवहारवादामध्ये बदलून खऱ्या अर्थाने येणाऱ्या समस्यांना या संघटना सामोरं जाण्याची क्षमता आपल्या माध्यमातून या ठिकाणी आचारसंहितेचं पालन करून त्या ठिकाणी झाले पाहिजे. म्हणून इतरांना हेवा वाटावा. बुद्ध ज्यावेळेस चालतो, जी व्यक्ती बौद्ध आहेत ती लाचार कुणाची होत नाहीत, ती गुलाम कुणाची होत नाहीत, ती हस्त कुणाची होत नाहीत. तिचा मेंदू प्रगल्भ असतो. हजारो लोकांना नामोहरण करण्याची क्षमता त्या व्यक्तीच्या मेंदूमध्ये असते. त्या व्यक्तीचा मेंदू प्रगल्भ असतो, जागृत असतो, सचेतन असतो. क्षण प्रतिक्षण क्षणाला तो जागृत असतो. म्हणून अशी प्रज्ञा आपली त्या ठिकाणी जागृत असली पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हासाठी या ठिकाणी 4-4 लेकरं या मातीमध्ये बिना औषधीची कपड्यांची काढली का गेली, तर याचं आपण चिंतन करणं गरजेचं आहे. त्यासाठी सुद्धा प्रज्ञा असली पाहिजे, त्यासाठी सुद्धा ज्ञान असलं पाहिजे. बाबासाहेब आपण वाचले पाहिजे. वाचून आपण केवळ त्या ठिकाणी मनोरंजन न करता आचरण केलं पाहिजे. आचरण जर केलं, आचारसंहिता जर पाळली, तर उद्याची येणारी आव्हानं, उद्याच्या येणारे समस्या, ज्या संकट, त्याला धैर्यानं तोंड देण्याचं संघटन कौशल्य या ठिकाणी आपण पूर्णालया माध्यमातून निर्माण करू शकतो. या गावामध्ये निर्माण करू शकतो. ही बाजू आपली जमेची निर्माण झाली पाहिजे. आपसातील वैरभाव सामंजस्यानं त्या ठिकाणी सोडून, त्या ठिकाणी तंटे सोडून एकात्मतेनं आपल्या मुलांच्या माध्यमातून, सर्वांच्या माध्यमातून एकामा घडून आपण शिलाच्या माध्यमातून, प्रज्ञेच्या माध्यमातून, आचारसंहितेच्या माध्यमातून खरी जागरूकता गोरनाळ्यामध्ये, या विहारामध्ये निर्माण झाली पाहिजे. आणि नंतर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आपलं शिलाचे 5 शील सांगितलं तुम्हाला, हस्तशील सांगितलं आणि दशशील. या दशशिलामध्ये कुशल कर्म येतात, अकुशल कर्म येतात. मग कुशल कर्म म्हणजे काय? जे चांगलं कर्म आहे. आपल्या वाणीने कर्माने इतरांचं मन दुखवलं जात नाही, इतरांच्या मनावर परिणाम होत नाहीत, माणुसकीची बंधनं तुटत नाहीत, समाज एकामेकापासून दूर जात नाहीत आणि आपण सर्वांच्या या ठिकाणी एकांताच्या भावनेने एक संघ होतो. संघ शक्ती एक ओढली जाते. युनायटेड वी स्टँड, डिवायडेड वी फॉल. म्हणजे एकाचमध्ये जेवढं संघटन आहे, जेवढं बळ आहे, ते विखुरल्यामध्ये नाहीत, एकट्यानं करण्यामध्ये नाहीत, संघटनेमध्ये करण्यात. आजचा हा कार्यक्रम आपण या ठिकाणी घडून आणलेला आहे. हा संघटनेत झालेला आहे, वैचारिक संघटन झालेलं आहे, नियोजन केलेलं आहे आणि नियोजनातून खऱ्या अर्थानं सक्षम आणि कुशल आणि खऱ्या अर्थानं कर्तव्यदक्ष आयोजन या ठिकाणी या वेळात आपल्या माध्यमातून झालेलं आहे. आणि या ठिकाणी खरी प्रज्ञा आपली जागृत झालेली आहे आणि त्या ठिकाणी शील आणि कुशल कर्म या ठिकाणी निर्माण झालं पाहिजे. आणि या कुशल कर्मातून आपला हा जीवन विकास आपण व्यतीत केला पाहिजे. कुशल कर्मामध्ये आपल्याला येतो वाचिक, कायिक, वाचिक आणि मानसिक ही कर्म येतात. काही कर्मेमध्ये कायनं घडणारी कर्म, जी कायनं आपण घडतो. मित भाषण, कमी बोलायचं, आपण जास्त करायचं. निंदा न करणे, निंदा कोणाची करता कामा नाही, निंदा न करणे. आणि त्या ठिकाणी स्वमताचा आदर आणि चांगलं एक सुजन असं भाषण आपण केलं पाहिजे. आणि आपल्या मानसिक कर्म जी आहेत, ती मानसिक कर्मामध्ये आपली प्रज्ञा ही त्या ठिकाणी जागृत असली पाहिजे. आपल्या मनानं द्वेष करता कामा नाही, अद्वेष झाला पाहिजे. आपल्याला मोह, मत्सर, तेढ, लोभ, राग, द्वेष हे शेड उठू नको. आपल्याला हे 6 जे आपले शत्रू आहेत, हे शत्रू आपल्याला नको. म्हणून या शत्रूंचा नायनाट आपण केला पाहिजे. आणि जी वाचिक कर्म आहेत, आपली जी वाचिक कर्म आहेत, आपलं बोलणं, दृष्टी आपली ही व्यभिचार न करणे, हिंसा न करणे, अहिंसेच्या मार्गाने आपण पालन केलं पाहिजे. या बाबी वाचिक, कायिक आणि मानसिक कर्माच्या माध्यमातून आपण तमाम बौद्धांनी कुशल कर्म साधलं पाहिजे. आणि नंतर आहे करुणा. म्हणजे आपल्या व्यवहारामध्ये दया, इतरांमध्ये दया असली पाहिजे. बेटा संयमान बस, खाली बस, खाली खाली बस. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी दशेमध्ये असताना, तुमच्या आमच्या वयाचे असताना बाबासाहेब आंबेडकर 22 तास अभ्यास करत होते पावाच्या तुकड्यावर. का? कारण झोपलेल्या समाजाला जागृत करण्याचं काम बाबासाहेब आंबेडकर करत होते. आपल्याला झोप येता कामा नाही, हे वारंवार ऐकतो आपण. तुम्हाला असं वाटतं की आम्ही ऐकलेलं आहे, परंतु याला उजाळा देण्याची गरज निर्माण होत आहे. कारण खरी सृजन क्षमता आपल्या मनात निर्माण होत नाही. म्हणून खरी सृजन क्षमता निर्माण करण्यासाठी आपण त्या ठिकाणी या माध्यमातून एकत्र येणं, श्रवण करणं आवश्यक आहे. हाच बुद्धांचा, हाच बौद्धांनी दिलेला, बौद्धांच्या आचारसंहितेचा कोड आपण देऊ शकता.
नियम आहे. म्हणून करुणामध्ये एकमेकांच्या प्रती आपल्या मनामध्ये उदारता असली पाहिजे, करुणा असली पाहिजे. इतर जण दुःखामध्ये आहेत, इतरांच्या घरामध्ये दुःख आहे, तर त्याला एकट्यावर ते सोडता की आपण त्या ठिकाणी सगळ्यांनी धावून जाऊन त्या ठिकाणी ती करुणा आपण निर्माण करून त्या व्यक्तीला खऱ्या अर्थानं सहकार्य केलं पाहिजे. आणि सहकार्य करून खऱ्या अर्थानं करुणाचा भाव प्रज्ञाशील आणि करुणा आपल्या वर्तनात दिसली पाहिजे. आणि समाधीमध्ये त्या ठिकाणी प्रत्येक व्यक्ती आपल्या वर्तनाचं मोजमाप करत असतो. आज मी काय केलं, उद्या मला काय करायचं आहे, हे चिंतन जो करतो त्या समाधीमध्ये. प्रज्ञाशील करुणा आणि समाधी त्याला चिंतन केलं पाहिजे की उद्या मला नियोजन काय करणार आहे. माझ्याप्रती असणारं नियोजन, कुटुंबाप्रती असणारं नियोजन, समाजाप्रती असणारं नियोजन. मला काय करणार आहे, काय करायचं आहे. काया वाचा मनानं मी कुशल कर्माच्या माध्यमातून मला माझ्या वर्तनाचं मोजमाप करता आलं पाहिजे. म्हणून समाधी अवस्थेमध्ये समाधीच्या ठिकाणी आपण चिंतन केलं पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी समाधी सांगितलेलं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे 22 प्रतिज्ञा. 22 प्रतिज्ञा बाबासाहेब आंबेडकरांनी दिल्या. 22 प्रतिज्ञा आपणास ज्ञात आहेत. त्यातल्या मोजक्यात मी सांगतो. प्रज्ञाशील करुणेचा आपण आपल्या अंतरंगामध्ये आपल्या वर्तनात समावेश केला पाहिजे. मी खोटं बोलणार नाही, व्यभिचार करणार नाही, बुद्ध धर्माच्या तत्वांची सांगड घालून यापुढे माझं जीवन व्यतीत करत राहीन. आणि बुद्धाच्या धम्माशिवाय माझा कुठला धम्म नाही, माझा कुठला आचार नाही, माझं कुठलं श्रद्धास्थान नाही, आधारस्थान नाही. बुद्ध बाबासाहेब आंबेडकर हेच माझं श्रद्धास्थान आहेत, हेच माझे आधारस्तंभ आहेत, माझ्या जीवनात शिल्पकार हेच आहेत. याच पलीकडे मी कुणालाही मानणार नाही. न ती मे शरणं अय्यं बुद्धो मे शरणं वरं एथेन सज्ज वज्जेन होतु मे जय मंगलम. बुद्धांच्या विचाराशिवाय मी कुणालाही, धम्माच्या विचाराशिवाय मी कुणालाही, संघाच्या विचाराशिवाय मी कुणालाही शरण जाणार नाही, कुणाचंही अनुसरण करणार नाही. हे बाबासाहेब आंबेडकरांनी 22 प्रतिज्ञाच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलेलं आहे. लग्न समारंभामध्ये हळद न लावता, हातामध्ये गंडे न घालता, दोरे न घालता त्या ठिकाणी आपण जीवनशिष्टता राखली पाहिजे, विज्ञानवाद जपला पाहिजे, डोळसपणे आपण वैज्ञानिक धर्मात जगत आहोत. अंधश्रद्धेपासून दूर गेलं पाहिजे, बुवाबाजीपासून दूर गेलं पाहिजे. हाच खरा बुद्धांचा आचारसंहितेचा नियम आहे. एखादी व्यक्ती मयत झाली तर मयत झाल्यानंतर त्या व्यक्तीच्या अंगाला आपण हळद लावतो, हिरव्या बांगड्या घालतो, हिरवं लोडं घालतो, तोंडात सोन्याचा मणी येतो, पानाचा विडा देतो. हे होता कामा नये. या अंधश्रद्धेच्या गर्तेतून बाहेर निघा. ही प्रज्ञा आहे आपली, चिंतनमय प्रज्ञा आहे, हे शिक्षण आहे, हे ज्ञान आहे आपलं. म्हणून बौद्धांची आचारसंहिता का सांगण्याचं काम करत आहे भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून, की आपण ती आजही करत आहोत. 14 ऑक्टोबर 56ला बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर करून तुम्हा आम्हाला पवित्र असा सम्यक समृद्ध धम्म असा दिला. आणि या धम्मावर आपण अरूढ आहोत आणि जो आपण करत आहोत, पण त्याच्यामध्ये कुठेतरी विचार करण्याची गरज आज निर्माण होत आहे. म्हणून ही भारतीय बौद्ध महासभा विहारामध्ये जाऊन आपलं प्रबोधन करीत आहेत, प्रवचन देत आहेत. हे आपण केवळ श्रवण करू नये, श्रवण करून त्या ठिकाणी उद्यापासून आचरणात आणलं पाहिजे. या गोष्टी करता कामा नयेत. वाचनावर मुलांना भर द्यायला सांगा, त्यांना वाचायला सांगा, शिकायला सांगा. आपण मी घरामध्ये धम्माचं वातावरण निर्माण करा. नाही तर घरामध्ये खंडोबा आणि बाहेर विहारात येणं ह्या विचार आपला नको. त्याला बुद्ध म्हणत नाहीत, त्याला जागृत अवस्था म्हणत नाहीत, त्याला बौद्धही म्हणत नाहीत. लाचारीचं जीवन नको आपलं. तो लाजीम होतो, इतरांचा हस्तक बनतो, तो त्याचा मेंदू आणि मनगट इतरांच्या दावणीला बांधलं जातं. म्हणून आपण हे विधी करण्यात येऊ नये आणि हे त्या ठिकाणी कठोरपणे काटेकोरपणे पालन केलं पाहिजे. हीच बौद्धांची आचारसंहिता आहे. त्या व्यक्तीने केलं नाही. त्यांनी सांगितलं धम्म पवित्र धम्म आहे, कुशल धम्म आहे, हा पण जाणला पाहिजे. कारण हा जाणण्याचा धम्म आहे, समजण्याचा धम्म आहे, आचरणात आणण्याचा धम्म आहे, वर्तन करण्याचा धम्म आहे, सांगण्याचा धम्म नसून केवळ ऐकण्याचा नसून. मी तुमचं मनोरंजन करण्यासाठी या ठिकाणी आलेलो नाही. मी तुम्हाला सांगण्यासाठी आलो आहे की बुद्ध कोण असतात, बौद्ध कोण असतात आणि आपली जागृत अवस्था काय असते आणि बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली आचारसंहिता काय. त्यातून आपल्याला मनामध्ये असणारं जे परिवर्तन आहे ते परिवर्तन स्वतःमध्ये करून इस व्यवस्था में हमें परिवर्तन लाना है. बाबासाहेब आंबेडकर का धम्म लेकर हमें स्वयं ही परिवर्तन लाकर इस व्यवस्था में हमें सही तरीके से सही मायने रखकर परिवर्तन लाना है. ये हमारी अहम जिम्मेदारी है. इसलिए इस विहार में आज मौजूदा परिस्थिति में आपको मैं प्रवचन दे रहा हूँ, प्रबोधन दे रहा हूँ. त्या ठिकाणी गंगा की कसम, यमुना की कसम, ये ताना बाना बदलेगा, वक्त भी बदलेगा, जमाना भी बदलेगा.
कुछ तुम बदलो कुछ हम बदले, जालिम का फसाना बदलेगा. आणि या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली बुद्धांची आचारसंहिता संविधानाच्या माध्यमातून आपण एकवटला आलो पाहिजे. आपण मोजकी नावं, भरपूर संघटन शक्ती आपली, म्हणून या संघटन शक्तीच्या माध्यमातून पंचशील, अष्टशील आणि आचारशील आणि 22 प्रतिज्ञाचं पालन काटेकोरपणे करून त्या ठिकाणी आपल्या मुलांमध्ये या धर्माचं वातावरण बीजारोपण करा. त्या ठिकाणी आपली या जीवनमानामध्ये या देशामध्ये खऱ्या अर्थानं बौद्धांची ही आचारसंहिता ही आदर्श आहे. इतर लोक याचं अनुपालन करतात, परंतु त्या ठिकाणी नाव घेण्याला शरम येते, त्या ठिकाणी लज्जा वाटते, संकोच वाटतो. खरं बुद्धाचं तत्वज्ञान या देशाच्या या संविधानावर या देशाच्या विकासाच्या फायद्यासाठी मार्मिक आहेत आणि मौलिक आहेत. तो देश आज अशा माध्यमातून आपण जर विखुरलो गेलो तर येणारा काळ आपल्यासाठी फार वाईट असेल. म्हणून संघटनेनं एकत्र राहा. बाबासाहेब आंबेडकरांच्या दिलेला बुद्ध धम्म तथागत भगवान गौतम बुद्धांनी त्या ठिकाणी अनेक प्रवचन दिले. 2500 वर्षापूर्वी त्यांनी प्रवचन देत असताना एका ठिकाणी राजगुराच्या ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्धांनी प्रवचन दिलं आणि त्यांनी महिनाभर प्रवचन दिलं. आणि एका महिन्याच्या काळामध्ये एक उपासक, एक गृहस्थ त्या ठिकाणी दररोज बाबासाहेब आंबेडकरांच्या तथागत बुद्धांच्या प्रवचनाला त्या ठिकाणी येऊन बसायचा, प्रवचन ऐकायचा. शेवटी तथागत भगवान गौतम बुद्धांना त्या गृहस्थांनी प्रश्न विचारला, भगवान, आपण गेल्या 1 महिन्यापासून प्रवचन करत आहात, हे प्रवचन मला काहीच समजलं नाही. हे प्रवचन मला काहीच समजलं नाही. मला झोप येत होती, मी थकलो होतो, मला मरगळ येत होती, माझ्या पायात गोळे येत होते. मी ते प्रवचन मला माझ्या मनामध्ये माझ्या अंतरंगात काहीच त्या ठिकाणी संक्रमित झालं नाही. माझ्या वर्तनात काहीच परिवर्तन झालं नाही, माझ्यात काहीच बदल झाला नाही. आणि त्या ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्धांनी सांगितलं प्रवचनामध्ये की आपल्याला पाप कर्माची जड जी आहेत ती आपल्याला तेढ, मोह, मत्सर, लोभ, द्वेष हे जे 6 शत्रू आपल्या जीवनाचे वर्तनाचे आहेत ते पाप कर्माची जड आहेत. ते पाप कर्माला आपल्याला त्या गर्तेमध्ये त्या दरीमध्ये खेचतात, त्यापासून दूर राहणं आवश्यक आहे. त्या व्यक्तीच्या प्रश्नाला उत्तर देताना तथागत भगवान गौतम बुद्ध त्या प्रवचनामध्ये म्हणतात, त्या गोष्टाला विचारतात, आपण या ठिकाणी प्रवचन ऐकायला आलेले आहे, आपण कोणत्या गावचे आहात? गोष्ट म्हणतो, मी श्रावस्तीचा. मग राजगुरू ते श्रावस्ती अंतर किती आहे? गुरुस्थानं सांगितलं 10 किलोमीटर अंतर. अंदाजे सांगितलं गुरुस्थान एवढं अंतर राजगुरू ते श्रावस्ती. मग कशानं जाता, येणं जाणं कशानं करता? श्रावस्ती ते राजगुरू, राजगुरू श्रावस्ती कशानं येणं जाणार? पायी चालतो, कधी वाहनानं जातो. बरोबर. मग जाण्यासाठी वेळ किती लागतो? जाण्यासाठी वेळ खूपच लागतो. चालत गेलं तर वेळ खूपच लागतो, वाहनानं गेलं वेळ खूपच लागतो. मग हा वेळ ज्यावेळेस चालून चालून शेवटच्या मुक्कामापर्यंत येतो तेव्हा कुठं आपल्याला आपला मुक्काम त्या ठिकाणी समजतो की आपला मुक्काम कुठे आहे. म्हणून चालण्यासाठी जसा वेळ लागतो, पायी चालण्यासाठी जसा वेळ लागतो, श्रावस्ती ते राजगुरू अंतर कापायला जसा वेळ लागला, तसं तुला खऱ्या अर्थानं तुझ्या मुक्कामापर्यंत पोहोचायला वेळ लागेल. म्हणून तुला लोभ, मोह, मत्सर, तेढ, ईर्ष्या या शेड ऋतूपासून त्या ठिकाणी मुक्त व्हावं लागेल आणि खऱ्या अर्थानं तुला प्रज्ञेचा भाव जागृत करावा लागेल. तेव्हाच तुला त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं या प्रवचनाचा लाभ होईल. म्हणून या प्रवचनाच्या माध्यमातून जी प्रज्ञा आहे ती प्रज्ञा आपण निर्माण केली पाहिजे. मी थोडा कार्यक्रमामध्ये बदल करतो. या उद्याच्या या देशाच्या आधारस्तंभांना प्रश्न विचारतो. या ठिकाणी झोपला का बाळ? संघर्षानं आल्या या ठिकाणी सर्वांचं स्वागत केलं. संघर्ष नावात खरं संघर्ष आहे. संघर्ष जितना कठीण होगा जीत उतनी शानदार होगी. म्हणून संघर्ष आपण करत आलेलो आहोत, आजही संघर्ष करत आहोत आणि संघर्ष आपल्याला पुढे आणखी करायचा आहे. मी मुलींना प्रश्न विचारतो या ठिकाणी, बाबासाहेब आंबेडकरांचं पूर्ण नाव काय? तू सांग दीदी, मला तू सांग. सांगा बेटा, कोणी सांगा, सांगा. मोठ्या त्यांनी मुलीने असं सांगितले उत्तर चालेल. दिलं, त्यांना मी पेन आणि रंगखडूचा एक बॉक्स देणार. सांग बेटा, सांग.
भीमराव रामजी आंबेडकर. पटेल सांग बेटा. भीमराव रामजी आंबेडकर. चौथी. साधू साधू टाळ्या. या मुलीनं खऱ्या अर्थानं आज गोरनाळा या दुर्गम भागात सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांची सर्व सचेतन आहे. मी सर्व कार्यकर्त्यांचं या ठिकाणी पदाधिकाऱ्यांचं उपासक उपासिकांचं या ठिकाणी हार्दिक आभार व्यक्त करतो आणि जामनेर भारतीय बौद्ध महासभेचे सन्माननीय तालुकाध्यक्ष आदरणीय नंद बुधाडे यांना विनंती करतो या मुलीचं यथोचित या ठिकाणी पेन आणि रंगकडचा भाग देऊन गौरव करावा. हो चालू आहे कंटिन्यू शूट. साधू साधू साधू. परत. संविधान दिन कधी साजरा केला जातो? प्रवीण तायडे. नेहा प्रवीण तायडे. भारतीय संविधान दिन 26 डिसेंबरला साजरा केला जातो असं म्हणणं आहे. त्या ठिकाणी 26 नोव्हेंबरला साजरा केला जातो. तू आता एखाद्या व्हेरी गुड व्हेरी गुड. साधू साधू साधू. मी उपाध्यक्ष आदरणीय महेंद्र लोखंडे यांना विनंती करतो की त्यांनी या आपल्या भारताच्या उद्धारकर्त्यांचा या भावी पिढीच्या आधारस्तंभाचा त्या प्रश्नाच्या माध्यमातून त्याचा यथोचित गौरव करावा. ओके. साधू साधू. ओके ओके. हां दादा इकडे समोर बघा. मागे पुढे होताना दिसतात म्हणून त्या ठिकाणी त्याग भावना आपण निर्माण केली पाहिजे. श्रद्धेनं पुण्यकर्मानं कुशल कर्मानं दान दिलं पाहिजे आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांची बौद्धांची आचारसंहिता या ठिकाणी आपणास या विषयाला हात घालताना कोणाचा जन्म कुणाला काय देऊन गेला, कोणाचा जन्म कुणाला काय देऊन गेला, माझ्या भीमाचा जन्म आम्हाला न्याय देऊन गेला, माझ्या भीमा जन्म आम्हाला न्याय देऊन गेला. आम्ही होतो जनावरं, आम्ही होतो जनावरं, आम्हाला माणूस म्हणून गेला. आम्ही होतो जनावरं, आम्हाला माणूस बनून गेला. आम्ही होतो नोकर, आम्हाला मालक बनून गेला. म्हणून कोणाचा जन्म कोणाला काय देऊन गेला, माझ्या भीमाचा जन्म आम्हाला न्याय देऊन गेला. म्हणून त्या ठिकाणी सर्वांनी बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञा पंचशील, अष्टशील आणि त्या ठिकाणी प्रज्ञा, करुणाशील आणि समाधी या सर्व गोष्टींचा अंगीकार करून आपण मार्गक्रमण केलं पाहिजे. आणि या विषयाला भारतीय बौद्ध महासभेनं आयोजकांनी मला संधी दिली आणि या गोरनाळा परिसरामध्ये आज या वाणीतून धम्माच्या या वाणीतून बौद्धांची आचारसंहिता कोड ऑफ कंडक्ट त्या ठिकाणी आपण सांगितलं, तुम्ही ऐकून घेतलं, त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि मी माझ्या प्रवचनाला या ठिकाणी विराम देतो. साधू साधू साधू.